आपण पाळायचे आहेत. विनोद तयार, राईट टाइम ओव्हर द विकेट मारा करण्यास सज्ज. पहिलं षटक प्रगती पथावर संघाचं. श्री गणेश होतोय. आरंभ, प्रारंभ, शुभारंभ. पहिला पॅक, पहिला जेवण, पहिला बॉल. फुलटच बॉल या ठिकाणी. काय चेंडू बॉलला. फुलटच बॉल, फर्निचर डिस्ट्रो बॉल घेतो यष्टांचा चुंबन. बॅक टू डग आउट खेळाडू बाद. पहिला हादरा बसला तो म्हणजेच आपण पाहिला तर बंदर पाकडी संघाला. न्यू बॅटविन मैदानाच्या आतमध्ये नयन वैदी. क्रिकेट टेनिस विश्वामध्ये एक मोठं नाव, षटकार किंग, ऑलराऊंडर. टेनिस विश्वामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजलेलं नाव दाखल झालंय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल, उलटाचा बॉल. नक्कीच पुनर्लाचा चेंडू. खूप अनुभव आहे या विनोदला. विनोदने पहिल्या चेंडूवर मात्र विकेट चटकावला. दुसऱ्या चेंडू डॉट. सुरेख अप्रतिम षटकांचं फुक्तकरण आपण पाहतोय. सुप्रीमो चषकामध्ये पहिला मॅन ऑफ द मॅचचा, मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर त्याच्या नावावर तोच खेळाडू. यावेळेस आवेपाचा वापर. चेंडू थांबायचं नाव नाही, परंतु डीप फॉर प्रोटेक्शन देखील झालाय. चेंडू सिंगल मध्ये कम्प्लीट. चांगला प्रोटेक्शन आपल्या संघाकडे. तर नक्कीच 3 धावा कपात केलात. फटका देखील चांगला होता. पहिला श्री गणेश होतोय. संघाचं अकाउंट ओपन आणि स्वतःचे देखील 1 वर 1 अशी आपण स्थिती पाहिली तर धारावी संघाची बंदर पकाडी संघाची एक मजबूत टीम. हाय वर्सेस हाय मुकाबला. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन जाईल यात काही शंकाच नाहीये. या ठिकाणी अतिथी देवो भव महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते. शुभ आगमन झालंय. संतोष पाटील आणि राजाराम पाटील यांनी 1,000 रुपये सुसू नवघर दानशूर व्यक्तिमत्व. देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. देणाऱ्याने जे घेणाऱ्याने हात घ्यावे आणि तेच आपण पाहतोय. यथायोग्य स्वागत, त्यांचा सन्मानपूर्वक. या ठिकाणी यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू शस्त्रास्त्र यूज केला होता विनोदने, परंतु यावेळेस चेंडू हुलकावणी देऊन निघून जातोय लॉंग बॉलला. 4 धावांकरिता. 4 म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार असतो आणि गोलंदाजाला असतो क्षेत्ररक्षकाचा आधार. कुठेतरी मात्र विनोद समन खचलं गेलं, कारण सिंगल होती तिथे 4 मिळाल्या. आणि मोठ्या संघात हे व्हायला नको. धारावी संघाची थोडीशी लूज क्षेत्ररक्षण होत असताना संतोष पाटील यांचा सत्कार होतोय आणि राजाराम पाटील सरांचा या ठिकाणी यथायोग्य स्वागत होतोय. स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. यावेळेस फटका तर चांगला आहे. इन टू द गॅप्स, गेट इट 4 रन्स. येतोय 4. टीमचा स्कोर पाहिला तर जाऊन पोहोचेल 10 धावांवर. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. तर नक्कीच टॉस पुढची मॅच. सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचे आहे. नेक्स्ट मॅच मोरबी संगनायक आणि मॅग्निफिशंट कुलवेर संगनायक. या आपण टॉस, आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपली गरज आहे. 2 कर्णधारांना विनंती आहे आपण यावं. गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकरिता दुसरं शतक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर ते गोलंदाज रवी पाटकर सर दाखल झालेत. तर स्ट्राईकला एक विध्वंस फलंदाज समीर पाटील. मागे केलेला चेंडू पाहिला, निहारलं, मात्र एक वेगळ्या अँगलने लागला तर लागला, परंतु फुकट गेला, परंतु लागलाय. वन्स बाउंड चेंडू समीरच्या बॅट मधनं एक ब्लास्ट. चौकार. 4. मोरबी संघनायक तसेच मॅग्निफिसंट बोराईसी या आपण सोमनाथ कोहली आणि केविन रॉड्रिक्स सरांना विनंती आहे. या आपण त्यांचा आम्हाला सिग्नल येतात. चौकार येतोय.
4 धावा, 14 धावा धाव पुस्तकावर जमा. पहिल्या चेंडूवर घेतलाय समाचार, स्विच हिट करून पुढील बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट केला, यावेळेस सक्सेस होईल का? परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट होती. बॅटरच्या बॅटमधनं टीमचा स्कोर पाहिला तर 15 धावा. लेग बायचं स्वरूप बँड पथक वाजताना जेवण करून मात्र आले, जोर आला असेल. पहा जल्लोष, खेळाडू देखील नाचतायत. ही आहे आगरी कोले आगरींची खासियत. उलटच बॉल पाहिला, निहारला, यावेळेस जागा रिक्त आणि त्याचा पुरेपूर फायदा. चेंडू सीमा रेषा पार येतोय. महालक्ष्मी चौकार 4. कॉइन स्पिन करायचं आहे. आपण बोलूया मॅचच्या दिशेनं. पहा कोले आगरी काय धमाल करतायत. सरांना जेव्हा सुद्धा टाइम नाहीये, कारण तेच 1 मॅन शो ठरले गेले 19/1. तसेच डिजिटल स्कोरर आमच्या समोर आहेत. निर्मित घरात चांगली सेवा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असताना तसेच जगदीश भंडारी सर उपवास असतात, परंतु आज खरा अर्थाने गेट टुगेदर होईल या ठिकाणी, परंतु मी नसणार आहे. मी देखील 4:15 वाजता इथून रवाना होणार. सरांना बोलले की माझी लास्ट ट्रेन आहे, नाहीतर मला 10-11 वाजतील घरात पोहोचायला. सरांची विनंती केली म्हणून मी या ठिकाणी आलो. समालोचन भरपूर आहेत या ठिकाणी, परंतु पाहिलं यावेळेस चेंडू यस्टनच्या बराच बाहेर. पंच नक्कीच आमच्याकडे एक्सरसाइज करताना पंच एक्सरसाइज करतात. हात समांतर अवांतर धावसंख्या 1 ने फ्लाय 21, लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहिली. तर बंदर पकाडी संघाची पुढील बॉल धारावीकडनं. गोलंदाज यावेळेस पाहिलं, स्ट्रोक बनवला इनटू द गॅप्स, गेट इट 4 रन. काय सुरत स्ट्रोक. मरबी टॉस जिंकलाय आणि बॅटिंग पत्कारलेली आहे. लगेचच या मॅच नंतर आपण आपली मॅच सुरू होणार आहे. खूप चांगली शिस्तीबद्ध स्पर्धा, नामवंत स्पर्धा. अर्थातच आपण पाहतोय कोली आगरी होर्टी प्लेची ही स्पर्धा. पहा डॅन्स पहा. मिडॉन असलेले खेळाडू काय कमळ हलवतात, ते म्हणजे आपण पाहिलं तर धारावी संघाचे हे रत्न. मंडळाचे खजिनदार आदरणीय सन्माननीय स्वप्नीलजी कोहली सर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला पुकार आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू, चांगला कमबॅक केलंय. काही जीत बाकी आहे, काही हार बाकी आहे. भाटी संघ आणि कांदिवली संघ नायक या पण टॉस करण्याकरिता चांगला स्ट्रोक मिड ऑफला सजवलाय. बॅटरच्या बॅटमधनं टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 26 धावा, 26/1 आपण पाहतोय. दुसरं षटक या ठिकाणी संपुष्टात. 26 धावा धाव पुस्तकावर जमा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. स्कोर पाहिला तर 26. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, जिंदगी का सार बाकी है, यहां से चले हम एक मंजिल की ओर, ये तो एक सिर्फ पन्ना था, अभी पूरा किताब बाकी है. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज आपण पाहिला तर धारावीकडनं गोलंदाज सुनील, मिस्टर सुनील मैदानाच्या आतमध्ये. डीजे मास्टर थोडासा आवाज द्या, बेस थोडा वाढवा. हॅलो, बस चांगला आवाज देत आहेत मास्टर. पुढील बॉल बॉलर तयार. हा बॉल पाहिला, निहारला, परंतु डिफेन्स ट्रॅकवर आहे सजवलेली. संघ बुद्धिमत्तेचा खेळ आहे क्रिकेट आणि तोच खेळ. सिंगल बॅटरच्या बॅटमधनं टीमचा स्कोर पाहिला तर 27, लॉस ऑफ 1 विकेट. चांगल्या सर्व पाहुण्यांचा आदर सन्मान पूर्वक या ठिकाणी मुख्य मंचावर त्यांना आदर सन्मान, कोणी असो, गरीब असो, श्रीमंत असो, सर्वांचा आदर सन्मान व्हावा ही सरांची इच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील बॉल बॉलर तयार. व्हॉट अ हेड साइड. चेंडू फेकून दिलाय. 90 मीटरचा ब्लास्ट. गेंद और बल्ले का सही तालमेल. गेंद पहुंची वासी मुंबई पनवेल 6. ग्लेन व्हाईटीचा ब्रँड दाखवलाय. काय स्ट्रोक. 90 मीटरचा षटकार. हल्ला चढवलाय कोणावर तर गोलंदाजावर. 33 धावा. यावेळेस मोठा फटका, मिस टाइम फटका फसलाय. नोमॅन लँड मध्ये विकेट किपरचे खूप एफर्ट्स. स्ट्राईक घेण्याचा टास आणि या ठिकाणी स्ट्राईक नक्कीच आपल्याकडे ठेवतील, कारण तितकाच दम आहे.
या बॅटरकडं आणि नक्की स्ट्राईक ठेवले 2 पूर्णांक 2.3 चेंडूचा खेळ संपुष्टात आणि धावा जर पाहिल्या आपण तर 34 धावा धावपुस्तकावर जमा होत आहेत. चांगला लेखाजोखा आमच्या स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतात. उत्कृष्ट जगदीश भंडारी सर. पुढील बॉलर तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस मागे केला चेंडू वेळ होता रूम दिली गेली होती परंतु चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट केली गेली. काय प्रोटेक्शन सुरेख अप्रतिम. मात्र तितकीच सुरेख फेकी देखील दर्जेदार फेकी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 35 लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारे चेंडू असतील 2 चेंडू अजून बाकी आहेत. बॉलर तयार. हो मात्र शरीरापासून दूर. यावेळेस नक्कीच स्ट्राईकचा टास असेल. पाहूया कुठला खेळाडू आउट असेल. संतोष बॅक टू डगआउट. खेळाडू बाद. चांगली केली आपल्या संघाकरिता. अजून सुद्धा क्रीजवर पाय रोवून ठेसला तो विध्वंस ग्लेंथ. चांगली बॅटिंग. षटकार चौकारांचा पाऊस सध्या आपण पाहतोय या दमन नगरीमध्ये. धावांचा पाऊस पडलाय या बॅटरनं. कारण जास्तीत जास्त केरळमध्ये पाऊस पडतो परंतु दमनमध्ये धावांचा पाऊस, धावांची लयलूट या ठिकाणी. बॉलर तयार. नेक्स्ट टाइम फटका जास्त, उंची लांबी कमी. मात्र या ठिकाणी चांगलं जज केलंय आणि विकेट परतावं लागतंय. खेळाडू बाद. विकेटचं पतन. भाटीचा किशोर आणि कांदिवलीचा संगनायक. या आपण 35 धावा धावपुस्तकावर जमा केल्यात. प्रथमतः मात्र टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आणि धारेली संघासमोर 36 धावांचं लक्ष ठेवलंय. काय एन्जॉय आहे अग्रिकोल्यांचा. खूप स्पर्धा खूप एन्जॉय करतात. आल्हाद सर मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतात. पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. डिजिटल स्कोरर. पिण्याच्या पाण्यापासून तर जेवणापासून उत्तम सोय याला म्हणतात आयोजन. याचा देही याचा डोला दे दे विद्यमान सोहळा आपण पाहतोय. कोळी आगरीची स्पर्धा. दोन्ही संघनायक या ठिकाणी आलेत. आमच्या विनंतीला मान देऊन कांदिवलीचा संघनायक आणि भाटीचा संघनायक 2 मातोबर टीम त्यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच. नक्कीच टॉस आमच्या अतिथी देवो भव महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते. पाहुण्यांच्या सोबत असते टॉस. पहा मेगा स्क्रीनवर गोरा या ठिकाणी पावसाळी रबर मॅच आणि तीचा एन्जॉय मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. काय स्पर्धा आहे. अपंगांची स्पर्धा. प्रत्येकाला चान्स देणार आणि अपंगांना मदत देखील या ठिकाणी आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळते. ते म्हणजेच मुकेश भंडारी सरांच्या माध्यमातून. आणि या दमन याच ठिकाणी याच ग्राउंडवर ही स्पर्धा झाली होती. एक दानशूर व्यक्तिमत्व सरांचं त्यांचे मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. काय जल्लोष होता आणि काय आणि मुलांना तसेच अपंग मुलांना देखील ते चांगले सहकार्य करतात. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांचे जे असतात डान्स वगैरे गायन स्पर्धा त्यांचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे मेगा स्क्रीनवर. कारण बरेच लाईक या स्क्रीनवर जोडले गेलेत. ते देखील या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत असताना आपण पाहतोय मेगा स्क्रीनवर. आमचे कॅमेरामॅन दाखवतात.
चांगला सांस्कृतिक कार्यक्रम राबवतात. चांगलं व्यक्तिमत्व. छत्तीस धावांचा पाठलाग करण्याकरिता दोन बॅटर आपण पाहतोय धारिवलीकडनं. स्ट्राईकला आहे सुधीर आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रकाश. तसेच अंपायर जे जेवणासाठी गेले आहेत, जर जेवण झालं असेल तर आपण या प्लीज. स्वप्नील कोहली आपण या, जिथे कुठे असतील माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही यावं. छत्तीस धावांचा पाठलाग करण्याकरिता सुधीर आणि प्रकाश. तर आपण पाहत आहोत बंदर पाखडीकडनं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. दीपक पाटील तयार. सुधीर करिता हा बॉल थोडस उंची पाहूया. पंच आमच्याकडे बोलतील. फाईन लेगला चेंडूला टवळलाय. सिंगल कंप्लीट केली दुसरीची मांग, परंतु या ठिकाणी पाहता पाहता दुसरी होईल का. एका रोलावर दोन गाड्या, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. 22 मीटरचं अंतर कापलंय. 2 धावा आणि 1 नो असा 3 धावा अर्जित करतील आमचे स्कोरर. बिमरचा बॉल 3 धावा. सर नो बॉल आहे का. नो बॉल आहे. नो बॉल आहे. 3 धावा. हो नो बॉल काउंटिंग केला. पुढील बॉल. हो खोलात टाकलेला चेंडू हलक्या हाताने डिफेन्स केलाय. मिड ऑनला सिंगल कंप्लीट केली बॅटरच्या बॅटमधनं, सुधीरच्या बॅटमधनं. सुधीरच्या खात्यामध्ये 1 आणि टीमचा स्कोर पाहिला आपण तर 4 धावा धाव पुस्तकावर जमा होत आहेत. 36 धावांचा पाठलाग करण्याकरिता चांगल्या मैदानाच्या आतमध्ये मुझीक बँड पथक वाजत असताना बॉलर तयार. उलटाच बॉल स्वीट साऊंड. मात्र यावेळेस चेंडू चांगलं प्रोटेक्शन डीपवर पाहायला मिळलं. सिंगल मध्ये दुहेरी कन्वर्ट गेली. दुहेरीनी संघाची धावसंख्या टीमचा स्कोर जर पाहिला तर 6 धावा धाव पुस्तकावर जमा. पहिल्या चेंडूवर 2 धाव, त्यानंतर 1 आणि अशा 2 नो बॉलवर 2 धावा होत्या आणि एक अशी ती म्हणजे जवळजवळ 6 धावा खर्च केल्यात 2 चेंडू मध्ये. तिसरा चेंडू तयार. हो चांगला बॉल खोलात टाकलाय, परंतु डीप बॅक स्क्वेअर लेगला कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चांगलं प्रोटेक्शन सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते. पहा एका रोलावर 2 गाड्या सुरक्षित पोहोचतील का. हा ना कॉल नाहीये. आणि यावेळेस विकेटचं पतन का नाही केलं. विकेट नाहीये. सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलने टीमचा स्कोर पाहिला तर 7 धावा धाव पुस्तकावर जमा. काही गेम प्लॅन करत असतात, काही टार्गेट ठेवत असतात. त्याच पद्धतीचा हा एकामेकाशी जाणणारी मैत्रीपूर्वक लढा आपण पाहतोय. म्हणजे धाराळी वर्सेस. यावेळेस मोठा फटका हवेमध्ये बॉल. काय एफर्ट्स, खूप चांगली फायटिंग, परंतु चेंडू हा ना करता सीमारेषा गाठले. सीमारेषा पडते प्रेमात ती म्हणजे बॅटरच्या. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धाव पुस्तकावर जमा होत आहेत. आमचे स्कोरर आम्हाला सूचित करतायत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते म्हणजेच धारावीचे हे बॅटर्स सुधीर आणि प्रकाशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल पाहिलं, निहारलं. यावेळेस चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांकरिता मिड विकेट क्लिअर करेल. येत आहे 6. दोन्ही पंचांनी यायचं आहे. अगर खाना आपने खाया होगा तो आप मैदान ताबा ले लो. शेवटचा बॉल या षटकातला. 17 धावा धाव पुस्तकावर शेवटचा बॉल. यावेळेस लिडिंग एज घेऊन चेंडू स्लिपला ट्रॅव्हल होईल. सिंगल बॅटरच्या बॅटमधनं या सॅक्रिफाईस केली विकेट. विकेटचं पतन या ठिकाणी.
पहिलं षटक संपुष्टात. धावा जर पाहिल्या तर 18 धावा धाव पुस्तकावर जमा. अजून सुंदर येणारे 12 चेंडू असतील, नक्कीच काउंटिंग करतील सर. बारा चेंडू 18ची गरज. 18 धावा मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय. बिनबाद आणि नाबाद जिंदाबाद अशा धारावी संघाच्या. बंदर पाकडीकडनं गोलंदाजी ट्रॅकवर. समीर येते. कार्पेट पद्धतीने चांगला स्ट्रोक. यावेळेस फटका तर चांगला आहे लॉंग ऑफला, मात्र चेंडू सरळ निघून जातो सीमा रेषा पार. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. सुरेख फटका अप्रतिम जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून गेला लॉंग ऑनवर. 22 धावा धावपुस्तकावर जमा झाल्यात. काय फटका होता, सुरेख फटका, सुरेख टायमिंग, क्लास दर्शवला बॅटरनं. पुढील बॉल स्लोवर केलाय, परंतु पंच पाहूया आम्हाला संकेत येतात अवांतर हात समांतर आणि अवांतर अशी धावसंख्या. 23 धावा धावपुस्तकावर जमा होत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2. बॉलर तयार. यावेळेस वाऱ्याशी वार्ताहत करणारी गोलंदाजी पहा. वाईट लपवण्याकरिता बॉलर अपील करतायत पंचांकडे, परंतु पंच तटस्थ. घारीची नजर आहे पंचांची. पंचांचा निर्णय अंतिम असेल म्हणतात ना. मुन्ना ना लेगला जाणारा चेंडू खराब दंडित केलाय. अवंतर धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. 11 चेंडू 12ची गरज. ओ शरीरापासून दूर. हा मात्र बॉल चांगला. बोटांमधली जादू. चांगला बॉल. इस गॉन इज अंपायर फिंगर्स नाव. लीडिंग एज या ठिकाणी बाद. टी आउट. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये दिनेश येते. 24 वर 2. बॉलर तयार. स्लोवर मिस टाइम फटका. जास्त उंची लांबी कमी. नेट अँड लँड मध्ये सिंगल कंप्लीट केले. दुसरीची मांग. दुसरी देखील परिपक्व पूर्ण. बॅटरच्या बॅटमधनं टीमचा स्कोर पाहिला तर 26 धावा धावपुस्तकावर जमा होतात. 26 वर 2. 9 चेंडू 10ची गरज. सोपी अशी मॅच, परंतु क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत आपण क्रिकेटच्या भाकीत सांगू शकत नाहीये. यावेळेस शरीरापासून दूर, पायांची हालचाल नाहीये, त्याचाच परिणाम आपण पाहिला. डॉटचं स्वरूप. सुरेख कमबॅक केलं या गोलंदाजाने, तो म्हणजे समीर पाटीलला आपण पाहतो मेगा स्क्रीनवर. समीरचा हा बॉल. यावेळेस चेंडू थारा नाहीये. चेंडू उच्चांक भरावी. गगन चेंडी ढगाला लाइटिंग लावत लॉंगन वरनं क्लिअर करेल. 6 धावांकरिता 6. बॉल द्यायचा आहे. पहा, ही आहे ताकद, ही आहे दहशत. म्हणून या खेळाडूची नेहमी चर्चा होत असते मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण बदलेल. चारची गरज. 7 चेंडू 4ची गरज. बॉल पाहूया. सुरेख मात्र गती परिवर्तन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर मात्र यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये असलेले त्यांच्या हातामध्ये विसरलाय. डॉटचं स्वरूप आपण पाहतोय. चेंडू असतील 6 आणि 4ची गरज. सुरेख प्रति मॅच रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 6 चेंडू 4ची गरज आहे ती म्हणजेच धारवली संघाला. चांगली पकड, चांगले खेळ. मात्र सिंगल डबल जो क्रिकेटचा श्वास आहे, सिंगल डबलला प्राधान्य देतात आणि जर मायनस चेंडू आला तर त्यावर प्रहार देखील करतात. याला म्हणतात बुद्धिमत्तेचा खेळ.
आणि हाच बुद्धिमत्तेचा खेळ या ठिकाणी दमन नगरीमध्ये आपण पाहतोय. महालक्ष्मी 4ची गरज, 6 चेंडू. आज सरांचे संकेत येत आहेत. 1 मिनिट थांबवा खेळ. एक जण बसायला पाहिजे ना. हे अनाउन्स करा ना. पहिल्याला 17 आले. चार पाय 36 विन आहे. एक जण 16 पाहिजे ना. 14 नाही दादा ते नाही 14 यावरीच मी तेच बोलतो. नाही 14च बोलतोय मी, जास्त नाही बोलतो. 14 आले यावर. नाही ना मग तिकडनं हा बोलला ना, तिकडनं बोलतो 4 पाय. बोल आलो. 4ची सॉरी 4ची गरज, 6 चेंडू 4ची गरज. चला स्टार्ट ऑफ द मॅच. 6 चेंडू 4ची गरज. समजत नाही का रे, आपली मॅच समजता तुम्ही लोक. चला घाई करा. हा बॉल मात्र शिरापासून दूर. चांगला बॉल. टप्प्यात पडल्यानंतर हवेशी वार्ताहत करणारी गोलंदाजी. चांगला बॉल. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये डॉटचा स्वरूप. 5 चेंडू 4ची गरज. अतितटीची मॅच. मी म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन जाईल, त्या पद्धतीची मॅच आपण पाहतोय. सर्व अप्रतिम. 5 चेंडू 4ची गरज. एके धावेला महत्व असतं आणि तोच महत्व या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढील बॉलर तयार. हा बॉल देखील चांगला. येस गोल इज फिंगर अंपायर्स नाव. विकेटचं पतन. काय गोलंदाजी, व्याख्यान चोख गोलंदाजी. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. आपण पाहतोय 2 चेंडू डॉट स्वरूप केला आणि विकेट देखील. काय गोलंदाजी, कमबॅक करतोय हा गोलंदाज. चार चेंडू 4ची गरज. काय गोलंदाजी केले संतोष पाटील यांच्या माध्यमातून. बोटांमधली जादू, वाऱ्याशी वार्ताहत करणारी गोलंदाजी. ऑफ स्विंग पिचिंग करतोय. बॉक्स मध्ये काय गोलंदाजी केले संतोष पाटील. मॅग्निफिसंट कौतुक करेल. व्याख्यान जोग गोलंदाजी. संतोष पाटील पुन्हा एकदा तयार बॅटिंग करिता. हा बॉल नक्कीच पंच आमच्याकडे वळतील, एक्सरसाइज करतात. अवांतर आणि धावसंख्या 1 ने फ्लाय होते. 33 धावा. सचिन
जिथे कुठे असतील त्यांनी मुख्यमंत्र्याकडे यावं. सचिन बॉलर तयार. हा बॉल काय बॉल आहे. गोल लाईन स्पोर्ट्सचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर परंतु खराब दंडित केलाय पुनश्च एकदा, त्या म्हणजे पंचानी. 34 धावा धाव पुस्तकावर. 4 चेंडू 2 ची गरज. लेंथ लाईन कुठेतरी भरकटताना 2 चेंडू अप्रतिम टाकले होते. त्यानंतर विकेट देखील प्राप्त केलाय, परंतु बॅक टू बॅक 2 खराब टाकल्यानंतर थोडासा प्रेशराईजला गोलंदाज आपण पाहत होतो म्हणजे संतोष. हो मात्र यावेळेस नक्कीच साखरपाईज पहा, पंचांची एसटी प्रेक्षकाची चालाकी. साखरपाईज करावं लागतं. चौतीस धावा धाव पुस्तकावर. चेंडू 2 ची गरज. यावेळेस स्वीट साऊंड नक्कीच आलाय. यावेळेस मात्र चेंडू एन वरून हुलकावून देऊन चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा बाहेर. विंदा मॅच आपण पाहिले तर धारावी